महत्त्वाची बातमी आहे। पंकजा मुंडेंच्या सावरगाव मधील मेळाव्याला आता त्या जाणार आहेत, मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत असं मुंडेंनी सांगितलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्याकडून भगवान बाबांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं जाईल। धनंजय मुंडेंनी महंत नामदेव शास्त्री यांची त्याच अनुषंगाने भेट घेतलेली आहे। आज जो तुम्ही गडावरती आलेला आहात, मी मुक्कामीच गडावरती आलो आणि पुन्हा एकदा माझ्या दसऱ्याची परंपरा ही मागच्या वर्षीपासून भगवान गडाच्या दर्शन घेऊन, समाधीचं दर्शन घेऊन, महंतांचं दर्शन घेऊन, गादीचं दर्शन घेऊन मागच्या वर्षापासून सावरगावलाही त्या ठिकाणी आम्ही त्या मेळाव्याला पंकजाताईंच्या जातो। आता खरं पाहिलं तर हा गड एक अभूतपूर्व वास्तू महंत नामदेव शास्त्री यांनी उभी केली आहे। या गडाची शिस्त आणि आता आपण पाहतोय की गेल्या 750 वर्षात असं ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर कुठं झालं नाही, एवढं अभूतपूर्व मंदिर आज या भगवान गडावरती होत आहे। म्हणजे कुठल्याही कसल्याही इतर ठिकाणचा पैसा न घेता फक्त ऊसतोड मजुरांच्या ऐपतीवरती हा ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचा गड उभा राहिलेला आहे। त्यामुळं नक्कीच आमच्यासारख्याला हे दृष्टी देणार आहे, आमच्यासारख्याला प्रेरणा देणार आहे, आमच्यासारख्याला ऊर्जा देणार आहे। आणि त्यामुळंच दसऱ्याच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण नवीन वर्षात पदार्पण करतोय, दसरा सण साजरा करतोय, तर इथं येऊन सोनं लुटायचं आणि मग पुढच्या वर्षीचं पूर्ण काम करायचं, ही परंपरा जी संतश्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांनी लावून दिली तीच परंपरा चालू आहे। फक्त एवढंच आहे की आता इथे मेळावे होत नाहीत, आपली भक्ती इथं आपण दाखवतो आणि मेळावे सावरगावला खाली होतो। धनंजय मुंडेंनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतलेली आहे आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे। भगवान गडावरून ही थेट दृश्य आपण पाहतोय। धनंजय मुंडे हे भगवान गडावर पोहोचलेले आहेत, त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेटही घेतलेली आहे। जात आहेत तिथं आज नेमकं काय समाज जमणार आहे? मला माहित नाही। मला काल परवा दिवशी त्यांनी मेसेज टाकला की असं असं आहे, माझी परंपरा आहे, मी जाणार आहे। आणि मग त्यांची परंपरा आहे, मी इथं गडावर आलेलो आहे आज दर्शनाला, तर जाता जाता मी तिथे जाणार आहे सावरगावला सुद्धा। तर निश्चितच धनंजय मुंडे यांनी आता भगवान गडावरती दर्शन घेतलेलं आहे आणि ते आता सावरगावकडे या ठिकाणी जाणार आहेत।